आयुष्यात सगळंच चांगलं भेटेल असं होत नाही. कधी-कधी आपण जे विचार करतो ते भेटत नाही आणि जे विचार नसतं केलेलं ते भेटतो. शेवटी कर्म करत राहा, कर्माची फळं आपल्याला भेटत राहतील. या मार्गावर चालायचं. खाली कोणी बघो की नको बघो, पण वर देव मात्र बघतोय आपल्याला. त्याच्या कर्माची फळं आपल्याला एक दिवसानं भेटेल. तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा, एवढंच उद्देश असतो. आणि आयुष्यात आपल्याला जे भेटलं आहे त्याचं समाधान मानून चालायचं. याच्याकडे हे आणि त्याच्याकडं ते, ह्याच्या बघण्यामध्ये ना आयुष्य संपून चाललं आहे हे कोणाला दिसत नाही आहे. तर असो, सकाळी थोडंसं माझा BP लो झाला होता. मला थोडासा BPचा त्रास असतो म्हणून लो झाला होता. तर म्हणून मी एक्स्ट्राची काही कामं नाही केली. पण म्हटलं मूड थोडासा फ्रेश करून घ्यावं. नंतर दिवसभर तसंच निघून जातो, मग मूड ऑफ राहतो. मग BP लो झाल्यावर काही करावं वाटत नाही, काहीच नाही. तर म्हटलं जाऊ द्या. मग नंतर माझं एक पार्सल आलं होतं. आम्ही आता व्हॅकेशनला जाणार आहेत, तर त्यासाठी मी मिशोवरून एक पार्सल मागवलं होतं ट्रॅव्हलसाठी. जे की आपण डेलीचे पाऊच वगैरे यूज करतो ट्रॅव्हलिंगमध्ये, त्यामध्येच एकामध्येच आपण सगळा पसारा कोंबलेला असतो. कुठे काय टाकलं ते आपल्याला प्रत्येक वेळेस सगळं काढून वगैरे बाहेर बघावं लागतं. तर त्यासाठी मी हे 2 पाऊच मागवले होते. त्या पाऊचमध्ये मध्ये सेक्शन दिलेले आहेत, 6 सेक्शन दिलेले आहेत. तर तुम्ही त्या सेक्शनमध्ये आपल्याला प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळं काही काही ठेवू शकतो. आणि साईडनी 2 पॉकेट दिलेत, एक समोर चेन दिली आहे. आणि तुम्ही कुठे हँग करायचं असेल तर तुम्ही ते हँग पण करू शकता. आणि त्याला हँडल पण दिलेलं आहे बरं. मी हे 2च्या कॉम्बोमध्ये मागवले होते, कारण की आम्ही व्हॅकेशनला जाणार आहोत. एक माझं मला लागेल मेकअपचं सामान ठेवायला, एक त्यांचं त्यांना लागेल. म्हणून मग मी त्या हिशोबाने मी 2 मागवले. आणि मी कलर पण असेच मागवलेत. त्यांच्यासाठी ब्ल्यू मागवून दिला आणि मी पिंक घेणार आहे. मग त्याच्यासाठी मस्तपैकी क्वालिटी पण खूप छान आली आहे. जर तुम्हाला ते आवडले असेल आणि तुम्हालाही पाहिजे असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हाच मी तुम्हाला तुमच्या कमेंटमध्ये तुम्हाला मी लिंक देऊ शकेल. मग सगळी कामं वगैरे केली आणि आज जास्त काही कामाचा लोड घेतलाच नाही मी. आणि संध्याकाळी फक्त खिचडी केली होती, कारण की बाकी काही करायचा मूडच नव्हता. मग पटकन खिचडी फोडणी टाकली. मग किट्टूचं पण खायचं बाकी होतं, खाऊ घालायचं तिला. मग संध्याकाळी ती किट्टूला वगैरे खाऊ घातलं, तिला झोपी घातलं. आणि मग नंतर माझे बाकीचे काम केले आणि माझा दिवस असाच संपवून टाकला मी. कारण की दिवसभरामध्ये सारखे काही ना काही विचार येतच राहतात. आणि आज थोडंसं किट्टू आणि माऊला घेऊन बाहेर पार्किंगमध्ये पण तिनं खेळवलं. त्यात वेळ गेला म्हणून आज माझं डोकं थोडंसं शांत होतं. नाही तर सारखं दिवसभर खराब गेला ना की सारखं तेच विचार डोक्यात येत असतात. म्हणून आहे ना, लेकरांमध्ये मन रमवायचं म्हणजे